नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माडिक सर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्यामध्ये आपण या विषयाची संपूर्ण थिअरी प्लस सॉल्व आणि अनसॉल्व प्रॉब्लेम देखील शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत जो काही अभ्यासक्रम आपण शिकवणार आहोत तर त्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील सिक्वेन्सली तर त्याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकवतो त्याच्या PDF फॉर्मॅटमधल्या नोट्स देखील आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो। तर या नोट्स जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर आपला एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून त्या नोट्स त्या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्हाला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता, त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या बेसिक कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत। लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेतलं, पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या ॲडजस्टमेंट समजून घेतलेल्या आहेत। तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर तो व्हिडिओ अगोदर बघून घ्या, जेणेकरून आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचं फर्स्ट एक्झाम्पल समजून घेणार आहोत, पहिले एक्झाम्पल समजून घेणार आहोत, तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल। तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही वर आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा फर्स्ट सॉल्व प्रॉब्लेम समजून घेणार आहोत। तर चला सुरू करूया आपण आता पार्टनरशिप फायनल अकाउंट। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा फर्स्ट सॉल्व एक्झाम्पल जे तुमच्या बुक्समध्ये दिलेलं आहे ते सॉल्व करून घेणार आहोत। आपली मेथड अतिशय सोपी आहे। अगोदर आपण काय समजून घेतलं होतं की ॲडजस्टमेंट वगैरे समजून घेतल्या लास्ट व्हिडिओमध्ये, आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात एक्झाम्पल सॉल्व करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे इन डिटेल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे, कारण की एक्झाम्पल मी स्वतः लिहिणार आहे, सॉल्व करणार आहे, कशा पद्धतीने ड्राफ्ट करणार आहे, कशा पद्धतीने एक्झाम्पलची मांडणी केली जाते, कोणता आयटम कसा लिहिला जातो, अमाऊंट कशा लिहिल्या जातात, अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर हे एक्झाम्पल तुम्हाला समजणार आहे। तर फर्स्टली आपण एक्झाम्पल काय करूया, रीड करून घेऊ, काय सांगितले ते वाचू, समजू आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करूया। तर चला फर्स्ट बघा, दया आणि क्षमा दोन पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे दया आणि दुसरी पार्टनर आहे क्षमा। आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो। बघा, प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर करतात, 1:1 म्हणजे इक्वल त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअर आहे। पुढं द फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स, आपल्याला खाली काय दिलं आहे, ट्रायल बॅलन्स दिला अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। याच्यावरून याच्यावरून तुम्हाला काय प्रिपेअर करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचे फॉर देअर एंडेड 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 या तारखेचं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट सुद्धा तयार करायची आहे त्याच तारखेची, ॲज ऑन दॅट डेट। तर पहा, आपण लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण डेबिट बॅलन्सेस कशाचे आहे हे शिकलो होतो। आपण डेबिट बॅलन्सेस कशाचे असतात बघितलं होतं। बघा, आता हा जो ट्रायल बॅलन्स दिलाय आपल्याला तो 31 मार्च 2019 दिलाय आणि या ठिकाणी याचे डेबिट बॅलन्स दिलेत। डेबिट बॅलन्स हे आपले कशाचे असतात, आपण पाहिलं होतं असेटचे डेबिट बॅलन्सेस आहेत आणि एक्सपेन्सेसचे डेबिट बॅलन्सेस असतात। म्हणजे या डेबिट बॅलन्सेसमध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत या एकतर असेट असतील किंवा काय असणार आहेत, एक्सपेन्सेस। समजून घ्या, काय असतील, असेट किंवा एक्सपेन्सेस असणार आहे। मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ती असेट आहे का एक्सपेन्सेस हे फाइंड आउट करायचं। म्हणजे स्टॉक जो आहे ती असेट आहे का एक्सपेन्सेस आहे, बिल्स रिसिवेबल असेट आहे का एक्सपेन्सेस आहे हे फाइंड आउट करायचं। जर एक्सपेन्सेस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक अजून एक्स्ट्रा फाइंड आउट करायचं आहे, अजून एक्स्ट्रा डोकं चालवून काय शोधायचं, तो डायरेक्ट एक्सपेन्स आहे का इनडायरेक्ट एक्सपेन्सेस। बघा, जर असेट असेल ना तर ते आपण लिहितो बॅलन्स शीटच्या असेट साईडला, आणि जर एक्सपेन्सेस जर डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर तो लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला। आणि हेच इन शॉर्टमध्ये मी त्या ठिकाणी लिहिणार आहे। जर एखादा आयटम बॅलन्स शीटच्या असेटला जात असेल तर मी यूज करणार BA,
आत्ताच क्लिअर करतो, इथून पुढच्या सर्व प्रॉब्लेममध्ये अशीच मेथड असणार आहे. जर तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार असेल आपण, तर आपण इन शॉर्टमध्ये त्या ठिकाणी यूज करणार TD मीन्स ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार असेल तर PD म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. तर सुरू करू. फर्स्ट दिले स्टॉक, हा ओपनिंग स्टॉक असतो आणि फायनल अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक हा नेहमी ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिला जातो, त्यामुळे मी त्या ठिकाणी लिहिणार TD. बिल्स रिसेबल, प्रश्न काय विचारायचा म्हणाला, ती ॲसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? उत्तर लगेच भेटतं की ते काय आहे, बिल्स रिसेबल ॲसेट आहे. मग हे कुठं लिहिणार आपण, बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिणार. वेजेस अँड सॅलरी, लगेच समजलं सर आम्हाला, वेजेस अँड सॅलरी ॲसेट का एक्सपेन्सेस, तर एक्सपेन्सेस आहे म्हटल्यावर वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून तो ट्रेडिंगच्या डेबिटला आपण लिहिणार. सन्ड्री डेटर्स ॲसेट का एक्सपेन्सेस, तर लगेच समजते आपल्याला ते ॲसेट आहे म्हणून ते बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार, ॲसेटला लिहिणार. बॅड डेब्ट्स हा एक्सपेन्सेस किंवा लॉस आहे, पैसे आपले विकलेल्या मालाचे पैसे आपल्याला रिकवर झाले नाही म्हणजे बुडले, त्याला म्हणणार आपण बॅड डेब्ट्स, तर हा लॉस आहे. हा लॉस आपण लिहितो इनडायरेक्ट लॉस आहे उत्पादनाच्या नंतरचा, त्यामुळे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण पोस्ट करणार. त्याच्यानंतर परचेसेस दिलेले त्या ठिकाणी. आता हा एक्सपेन्सेस आहे आपला, तर तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, गुड्सशी रिलेटेड आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. मोटर कार ॲसेट आहे का एक्सपेन्सेस आहे, तर याचं उत्तर आहे ॲसेट, तो लिहिणार बॅलन्स शीटच्या ॲसेटला. मशिनरी सुद्धा ॲसेट आहे, हे बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिणार. ऑडिट फी हा एक्सपेन्सेस, परंतु कोणता, इनडायरेक्ट, मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न दिलेले त्यांनी, मग हा याला एक अपवाद आहे, हा सेल्स रिटर्न जो आहे हा सेल्स मधून काय करणार आपण, मायनस करणार सेल्स मधून, आणि सेल्स असतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं. डिस्काउंट, आता हा एक्सपेन्सेस आहे आणि कोणता एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट, प्रोडक्शन नंतर आपण विकताना जर डिस्काउंट दिला त्याला डिस्काउंट अलाउड म्हणणार. काही वेळेस या ठिकाणी डिस्काउंट किंवा डिस्काउंट अलाउड हा देखील शब्द वापरतात. तर हा एक्सपेन्सेस आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण ही रेकॉर्ड करणार. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक ही सुद्धा आपली ॲसेट आहे, ही सुद्धा बॅलन्स शीटच्या ॲसेटला रेकॉर्ड करणार. त्याच्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट, बघा या ठिकाणी हिडन ॲडजस्टमेंट येते, इन्व्हेस्टमेंट दिली परंतु काय आहे, 10% इन्व्हेस्टमेंट आहे. मग आता ही आपली ॲसेट आहे, आपण सुरुवातीला हे बॅलन्स शीटच्या ॲसेटला रेकॉर्ड करणार आणि याच्यावर 10% व्याज भेटणार आहे, आपण त्याला स्टार मार्क. ॲडव्हर्टाइज पेड फॉर 9 मंथ, आता बघा ही सुद्धा ॲडजस्टमेंटच आहे, ॲडव्हर्टाइज 9 महिन्याची पेड केली. आता ॲडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार, आणि 9 महिन्याचा खर्च आहे 4500. ऍक्च्युली आपल्याला जो खर्च आहे तो 12 महिन्याचा रेकॉर्ड करावा लागतो, त्यांनी आपल्याला 9 महिन्याचाच दिलाय, म्हणजे 3 महिन्याचा दिला नाही, म्हणजे याच्यामध्ये 3 मंथ ॲडव्हर्टाइजमेंट काय असणार आहे, आउटस्टँडिंग असणार आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असणार आहे 3 महिन्याचा. मग हा 3 महिन्याचा शोधायचा, त्या एक्सपेन्सेस मध्ये आपण ऍड करायचा आणि तो द्यावा लागणार आहे म्हणून बॅलन्स शीटच्या कुठे लिहायचा, लॅबिलिटीला लिहायचा. म्हणून या ॲडव्हर्टाइजमेंटला आता हिडन ॲडजस्टमेंट आहे, त्याला आपण स्टार मार्को, आणि रॉयल्टी हा डायरेक्ट एक्सपेन्सेस हा लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आय होप डेबिट बॅलन्सेस कुठं जातात, कसे जातात हे आपण समजून घेतल्याने तुम्हाला देखील ते समजलेलं आहे. आता क्रेडिट बॅलन्सकडे आपला मोर्चा घेऊन जाऊ. क्रेडिट बॅलन्स जे आहेत ते आपण बघितलं होतं. क्रेडिट बॅलन्स कशाचे असतात, एक म्हणजे लॅबिलिटी आणि दुसरं म्हणजे इन्कम, याचे क्रेडिट बॅलन्स असते. आपण फायनल अकाउंट मध्ये काय काय बनवतो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. लॅबिलिटी जर असेल तर ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जाणार, म्हणून BL फॉर बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. इन्कम जर डायरेक्ट इन्कम असेल तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, म्हणून TC मीन्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. आणि इनडायरेक्ट इन्कम जर असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, म्हणजेच PC मीन्स प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट अकाउंट. म्हणजे क्रेडिटचे बॅलन्स जे आहेत, एक तर बॅलन्स शीट लॅबिलिटी, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, या 3च ठिकाणी जाणार आहेत. याच्या व्यतिरिक्त ते कुठेही पोस्ट होणार नाहीयेत. तर फर्स्टली त्याच्यामध्ये पहा काय दिले आपल्याला त्यांनी, की रिझर्व्ह दिलेला, जनरल रिझर्व्ह हा आपला लॅबिलिटी. आपण प्रश्न काय विचारायचा इथे, लॅबिलिटी काही इन्कम आहे हा विचारायचा आपल्या मनाला, तर तो लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहिणार. कॅपिटल हे सुद्धा लॅबिलिटी आहे, पण आपल्या सोयीसाठी बघा, आता कॅपिटलवर कॅपिटल ऍडजस्टमेंट असतात, नेट प्रॉफिट ऍड होतो, ड्रॉविंग कॅपिटल मधून लेस होतं, सॅलरी वगैरे कॅपिटल मध्ये ऍड होतं. तर आता हे जर सगळं बॅलन्स शीटला करायचं म्हटलं तर आपल्याला किती लाईन सोडायच्या आणि ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी रेकॉर्ड करणार, त्याची आउटरला फिगर किती घेणार, हे थोडंसं किचकट होऊन जातं. मग हे मेंटेन करण्यासाठी आपण एक वर्किंग नोट मध्ये
कॅपिटल अकाउंटच बनवणार. आपली थोडीशी मेथड वेगळी. आपण काय बनवणार त्या ठिकाणी एक कॅपिटल अकाउंट बनवणार आहोत आणि या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा बॅलन्स आपण ट्रान्सफर करणार. कुठं? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. नेक्स्ट, क्रेडिटर जे आहे ते आपली काय आहे? लॅबिलिटी आहे, म्हणून ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार. त्याच्यानंतर आरडीडी हा आपला इन्कम आहे. आता इन्कम म्हणून क्रेडिट बॅलन्स जो आहे आरडीडीचा तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. आता बुक्समध्ये काय सांगितले? ओल्ड आरडीडी, न्यू आरडीडी, लेस मायनस अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स आहेत. पण हे थोडंसं किचकट होऊन जातं, त्याच्यात बॅड डेट सुद्धा ऍड होतात, त्यामुळे आपल्याला थोडीशी ही फिगर काय होतात? अवघड वाटतात. पण डायरेक्ट हा जो क्रेडिट बॅलन्स आहे आरडीडीचा डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहून टाकायचा. सेल्स हा इन्कम आहे, डायरेक्ट इन्कम ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आउटस्टँडिंग वेजेस लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. परचेस रिटर्न हे परचेस मधून लेस करावे लागणार आहेत. आपण परचेस लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आता आपल्याला काय करूया? आपण परचेस ज्या ठिकाणी दिलेत ना त्याला एक जाऊन स्टार मार्क करूया. बघा परचेस, आता ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे ना त्याला आपण स्टार मार्क करतोय. परचेसला स्टार मार्क करू. सेल्स रिटर्नच्या बाबतीत सुद्धा सेल्सला एक स्टार मार्क करून घेऊ. देन नेक्स्ट की डिस्काउंट. आता हा डिस्काउंट आपला इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. हा डिस्काउंट रिसिव्ड असणार आहे म्हणून याचा क्रेडिट बॅलन्स आहे, आपल्याला भेटतोय म्हणून तो आपण क्रेडिटला लिहिणार. आय होप क्रेडिट बॅलन्सेस कसे ट्रान्सफर करायचं हे समजले. आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच आपली ऍडजस्टमेंट काय आहेत ते पाहूया. आपण काल थेरी बघत असताना ट्रायल बॅलन्स मधील जे आयटम आहे त्याचा एकच इफेक्ट होतो, म्हणजे एकदाच ते आपण पोस्ट करणार. कुठं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या कोणत्या तरी एका ठिकाणी ते पोस्ट होईल. आणि ऍडजस्टमेंटचे प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असणार आहेत. काल मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला एक 5-6 ऍडजस्टमेंट म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये 5 ते 6 ऍडजस्टमेंट कंपल्सरी येणार असं सांगितलं होतं. त्याच्यामध्ये स्टॉक ही जी ऍडजस्टमेंट आहे ना ही 100% तुमच्या पेपरमध्ये असेल. स्टॉक तर हा क्लोजिंग स्टॉक आहे, याचे जे इफेक्ट असतात ना, हा क्लोजिंग स्टॉक आहे 40,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक ऑफ रुपीज 40,000, 40,000 हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा. नंबर 2 ची ऍडजस्टमेंट बघा काय? डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी. 2 असेट डेप्रिसिएट आहेत, पहिली म्हणजे बिल्डिंग आणि दुसरी मशिनरी. बिल्डिंग आहे 5% आणि मशिनरी आहे 3% रिस्पेक्टिव्हली. मग आपण असेट डेप्रिसिएट होणे म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी होणे. असेट कमी होत आहेत म्हणजे आपण त्या असेट मधून काय करणार? लेस करणार. लेस फ्रॉम द असेट. असेट संपत्ती ती जर कमी झाली तर तो लॉस आहे आणि लॉस कुठं लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे एक इफेक्ट डेप्रिशिएशन त्या संबंधित असेट मधून लेस करणार, त्या स्पेसिफिक असेट मधून लेस करणार आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. कशावर डेप्रिशिएशन आहे? बिल्डिंग आणि मशिनरीवर आहे. म्हणजे आपल्याला बिल्डिंग आणि मशिनरी या ज्या आपल्या असेट आहेत त्याला आपल्याला ट्रायल बॅलन्सला जाऊन एक स्टार मार्क करूया. स्टार मार्क का करायचं? कारण की आपल्याला ते लिहित असताना इनरला लिहायचे आहे, त्या ठिकाणी एक ओळ लाईन सोडायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात याव्यात. आता एक सांगतो की आपण ज्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो या पद्धतीने आपलं काहीही चुकत नाही. एका सिक्वेन्समध्ये प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतो आणि खाडाखोड होत नाही. आपली एक स्टँडर्ड मेथड आहे, ही जर तुम्ही परीक्षेमध्ये फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क भेटणार आहेत. 3rd नंबरची ऍडजस्टमेंट पहा काय सांगते की बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल. बघा बिल्स रिसिवेबल मध्ये डिसऑनर बिल झालेले 3,000 रुपये, म्हणजे बिलाचे 3,000 रुपये पैसे भेटले नाहीत. म्हणजे बिल्स रिसिवेबल मधले हे 3,000 रुपये आपल्याला काय करावं लागणार आहेत? लेस करावं लागणार आहेत. आणि हे जाऊन कुठे ऍड होतील? डेटर्स मध्ये. याचा इफेक्ट आपण काल बघितले ऍडजस्टमेंटचे. हे डेटर्स मध्ये काय होणार आहेत? ऍड होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आता स्टार मार्क कशाला करावं लागणार आहे? बिल्स रिसिवेबलला एक स्टार मार्क करावं लागणार आहे आणि तुमच्याकडे सन्ड्री डेटर्स आहेत त्याला एक स्टार मार्क करावं लागणार आहे. नेक्स्ट 4th ऍडजस्टमेंट सांगितली पहा. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर हिज पर्सनल यूज. आता पर्सनल यूज साठी जर माल घेतला तर त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉविंग असं म्हणतो. आपण हे कालच डिस्कस केलेलं कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे. आणि ड्रॉविंग वॉज नॉट एंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट आणि ते रेकॉर्ड केले नाही. आता माल गेला की एक इफेक्ट त्याचा असणार आहे आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे ऍडजस्टमेंटचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला माल गेला आणि हा पर्सनल यूज आहे, ड्रॉविंग आहे. तर ड्रॉविंग मेंटेन किंवा ड्रॉविंग रेकॉर्ड करण्यासाठी आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार आहोत. त्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ते ट्रान्सफर करायचं. आय होप ही ऍडजस्टमेंट समजली. नेक्स्ट नंबर 5th ऍडजस्टमेंट काय सांगते की राईट ऑफ ₹1,800 ॲज अ बॅड डेब्ट्स.
म्हणजेच काय 1800 आपले बॅड डेब्ट्स आहेत, म्हणजे ज्यांना आपण माल विकला त्यांच्याकडून 1800 आपले भेटले नाहीत. ज्यांना माल विकतो त्यांना म्हणतो डेटर्स, तर त्यांच्याकडून 1000 भेटले नाही म्हणजे डेटर्स होणार आहेत कमी. आणि पुढे सांगितले अँड मेंटेन RDD 5% ऑन डेटर्स, आणि RDD सुद्धा काय डेटर्स मधनं लेस होतो. म्हणजे बॅड डेब्ट्स आणि RDD या दोन्ही ऍडजस्टमेंट आपण काय करणार आहोत, डेटर्स मधून लेस करणार. डेटर्स हे असेट कमी झाली की लॉस असतो, आणि हा लॉस रेकॉर्ड करणार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आय होप क्लिअर. आता बघा डेटर्स आणि बॅड डेब्ट्स आणि RDD या दोन ऍडजस्टमेंट आहेत, त्याच्यामुळे या दोन्ही ऍडजस्टमेंट डेटर्सवरच आहेत. त्यामुळे आपण या डेटर्सला पुन्हा एकदा स्टार मार्क करू. दोन स्टार मार्क झाले. आणि बॅड डेब्ट्सवर एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून बॅड डेब्ट्सला सुद्धा स्टार मार्क करणार, कारण की न्यू बॅड डेब्ट्स आहे या ठिकाणी. आणि लास्ट ऍडजस्टमेंट काय सांगते, गुड्स ऑफ ₹6000 वेअर सोल्ड, माल विकला 6000 रुपयाचा. बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट, परंतु त्याची एंट्री बुक्स ऑफ अकाउंट मध्ये केलेली नाही. म्हणजे आपण सेल तर केला परंतु तो रेकॉर्ड केला नाही, त्याला आपण काय म्हणणार, अनरेकॉर्डेड सेल्स असं म्हणणार. आणि हा जर रेकॉर्ड करायचा म्हटला तर पहिल्यांदा आपल्याला तो सेल्स मध्ये काय करावं लागेल, ऍड करावा लागेल. आणि सेल्स मध्ये ऍड होतंय, सेल्स वाढणारे, आणि हा अनरेकॉर्डेड सेल्स क्रेडिट सेल्सच असतो. आणि क्रेडिट सेल्स म्हणजे डेटर्स सुद्धा वाढतील, त्यामुळे दुसरा इफेक्ट जो असणार आहे तो डेटर्स मध्ये काय करायचा, आपल्याला ऍड करायचा. आय होप क्लिअर. आता सेल्स आणि डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे डेटर्सला पुन्हा एकदा आपण एक स्टार मार्क करणार, म्हणजे डेटर्सला 4 स्टार मार्क झालेत, आणि सेल्सला 1 स्टार मार्क, म्हणजे सेल्सला 2 स्टार मार्क झालेत. आय होप प्रॉब्लेम तुमचा समजून क्लिअर झालेला आहे, म्हणजे तुम्हाला समजलेला आहे. आता सॉल्व करताना हा व्हिडिओमध्ये तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, ते ड्रॉ करा अकाउंट, जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे ते, आणि नंतर व्हिडिओ सुरू करून पुन्हा एकदा बघू शकता. पॉज करून पहा. पहिल्यांदा आपल्याला बनवावं लागणार आहे ट्रेडिंग अकाउंट. लिहित असताना ट्रेडिंग अकाउंटला वर लिहायचं इन द बुक्स ऑफ, कोणती फर्म असन, क्षमा आणि दया, त्यांची नावं लिहायची किंवा त्या फर्मचं नाव लिहायचं. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आणि डेबिट आणि क्रेडिट आणि अमाऊंटचे कॉलम बघा मी कसं तयार केलं. हा जो कॉलम दिसतोय तुम्हाला इकडं, हा आउटर कॉलम आहे, आणि त्याला बघा इनर मध्ये त्याच्यामध्ये मी छोट्या एक पातळ लाईन मध्ये 2 लाईन मांडून ठेवलं. हे कशासाठी केले की आपल्याला या ठिकाणी समजा 10,000 अमाऊंट लिहायची असेल तर 3 शून्य आपण याच्यामध्ये लिहिणार, 3 फिगर, आणि 10,000 मधले 2 फिगर या ठिकाणी लिहिणार. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊ, म्हणजे क्लोज करायला घेऊ हे ट्रेडिंग अकाउंट, त्यावेळेस या एकाखाली एक सगळ्या अमाऊंट आपल्याकडून लिहिल्या जातील, आणि आपल्याला बेरीज करणं, वजाबाकी करणं सोपं होऊन जाईल. बेरीज आणि वजाबाकी करणं काय होणार आहे, सोपं होणार आहे, जेणेकरून आपला परीक्षेमध्ये त्या अमाऊंट दुसरीकडे कुठेतरी वेगळ्या पेजवर लिहा, रफ पेजवर, तिथं त्यांची टोटल करा, मायनस करा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाचतील. म्हणून मी अशा पद्धतीने ड्रॉ करतो. हाच मेथड तुम्ही परीक्षेमध्ये जर फॉलो केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर हे आपलं ट्रेडिंग अकाउंट असणार आहे. ट्रेडिंग अकाउंट तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर जे पुढचं असणार ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे सेपरेट ड्रॉ करायचं. आता तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला हे कंबाईन ड्रॉ करायला सांगितलेलं असेल की ट्रेडिंग अकाउंट आणि त्याच्या खाली लगेच त्यालाच निम्म्यात काय असेल, प्रॉफिट अँड लॉस. तर याचा एक तोटा काय होतो की आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला किती जागा सोडायची आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किती सोडायची लक्षात राहत नाही, आणि पेपरमध्ये खाडाखोड होते. त्यामुळे हे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेपरेट तयार करा, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. आणि हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा पहा, अशाच पद्धतीने डेबिट क्रेडिट मी तयार केलेल्या. आणि नंतर आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला पहा लॅबिलिटी असेट आणि त्यांचे आउटर इनर कॉलम. हा जो कॉलम असणार आहे, हा कॉलम इनरचा कॉलम आहे, ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे त्याच्या अमाऊंट आपण या इनर कॉलमला लिहिणार, आणि ते वजा किंवा ऍड करून त्याची टोटल आउटरला लिहिणार आहोत. आणि एक वर्किंग नोट म्हणून आपण काय करणार आहोत, कॅपिटल अकाउंट तयार करणार आहोत. त्या ठिकाणी आपल्या पार्टनरची जी नावं आहेत ती नावं मी या ठिकाणी लिहून घेतो. पहिल्या पार्टनरचं नाव आहे दया आणि दुसरी पार्टनर आहे क्षमा. आय होप क्लिअर झालेले. अकाउंट कसे ड्रॉ करायचे हे तुम्हाला समजलेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट सॉल्व करायला सुरुवात करूया. मी देखील लिहिणार आहे, सॉल्व करणार आहे, त्यामुळे शक्यतो आता तुम्ही हे जे व्हिडिओ बघणार आहे ते तुमचं बुक वगैरे सगळे घेऊन बसा, ड्रॉ करून प्रॉब्लेम सगळे घ्या आणि सॉल्व करायला सुरुवात करत चला. जर तुम्ही मागं राहिले, व्हिडिओ जर पुढे गेला, मी बोलण्याच्या नादात पुढे आलो, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघू शकता.
तर चला पहा, फर्स्ट आपण आता ट्रायल बॅलन्स कसा ट्रान्सफर करायचा बघा. स्टॉक दिलाय, डेबिट बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करून घेऊ. पहिल्यांदा दिलाय स्टॉक, हा स्टॉक लिहायचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार, डेबिटला लिहिताना टू हा शब्द आपण वापरतो, टू ओपनिंग स्टॉक. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आपण 65,000. त्याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, 65,000 रुपये आपण आउटर कॉलम मध्ये लिहिला. अमाऊंट कशी लिहिली ते पहा. आणि हा ओपनिंग स्टॉक लिहिल्यानंतर नेहमी लक्षात राहू द्या, त्याच्या खाली आपण परचेसेस लिहूनच घ्यायचे, परचेस आपले लिहून ठेवायचे. आणि या परचेस मधून आपल्याला सेल्स, आपलं परचेस रिटर्न मायनस करावं लागतात, म्हणून लेस म्हणायचं परचेस रिटर्न. हे आपण काय करणार, हे परचेस मधून मायनस करणार. आता हे लिहिण्यासाठी आपल्याकडे अजून त्याचे अमाऊंट भेटलेले नाहीत, फक्त जागा सोडायची. जागा सोडताना पण पहा मी लाईन कशा मारतोय, की लाईन मारून ह्याची टोटल मी आउटरला घेतले, म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीचा ॲरो दाखवलेला आहे की याचे जी काही वर्किंग केले ते आउटरला असणार आहे, तो ॲरो दाखवलेला आहे. पुढं आता आपण स्टॉक ट्रान्सफर करून घेतला. नेक्स्ट असणार आहे बिल्स रिसिवेबल. आणि बिल्स रिसिवेबलला स्टार मार्क. आणि कुठं लिहायचं आहे बिल्स रिसिवेबल, तर बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा आहे. म्हणून आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बिल्स रिसिवेबल. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आहे आपण 28,000 इनर कॉलम. आणि याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण एक लाईन काय करू, या ठिकाणी जागा सोडूया बिल्स रिसिवेबल लिहिण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण बघा बिल्स रिसिवेबल लिहून घेतलेलं आहे. नेक्स्ट पुढे पहा काय दिलेले त्यांनी आपल्याला, वेजेस अँड सॅलरी. आता हा आपला वेजेस आहे, म्हणजे आपण हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाऊया. आपण ट्रेडिंग अकाउंट तयार केलेला आहे, त्याच्या डेबिट साईडला टू वेजेस अँड सॅलरीज. आणि त्याची अमाऊंट बघा किती आहे, 9,000. आउटर कॉलमला ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटरला लिहिलं 9,000. अमाऊंट कशा लिहितोय ते पण लक्ष द्या. अतिशय सोपं आहे, अवघड असं काही नाही, खूप सोपा प्रॉब्लेम असतो जर थेरी पार्ट तुमचा क्लिअर असेल तर. आता बघा डेटर्स आहे, तर डेटर्सवर टोटल किती स्टार मार्क आहे, 4. मग 4च्या डबल 8 आणि त्यातनं एक मायनस केला तर 7 ओळी जागा लागणार आहे आपल्याला डेटर्स लिहिल्यानंतर. डेटर्स आपण लिहितो बॅलन्स शीटच्या असेटला. आपण जाऊ बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी लिहू सन्ड्री डेटर्स. आणि त्याची अमाऊंट आहे बघा 1,32,500. 1,32,500, 1,32,500 रुपये. याच्यावर 4 ऍडजस्टमेंट आहेत. पहिल्या ऍडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडणार आपण, दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी आपण 2 ओळी जागा सोडणार, तिसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा सोडणार आणि चौथ्या ऍडजस्टमेंटसाठी देखील आपण 2 ओळी जागा सोडणार आहोत. तर अशा पद्धतीने टोटल 7 लाईन सोडायच्यात आपल्याला आणि ते डेटर्स आपण अशा पद्धतीने लिहिलेले आहेत इनर कॉलमला. आय होप डेटर्स क्लिअर आहेत. नेक्स्ट पुढे बघा काय दिले त्यांनी आपल्याला. डेटर्स दिल्यानंतर बॅड डेब्ट्स आहेत, हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे. तिथं पीडी म्हटले आपण, मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे ते इनरला लिहिणार. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाऊ, त्या ठिकाणी लिहू टू बॅड डेब्ट्स. आणि अमाऊंट बघा त्या ठिकाणी किती आहे, ₹1,000 इनर कॉलम, ₹1,000 इनर कॉलम. ऍडजस्टमेंट आहे, एक लाईन जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. आय होप क्लिअर. हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलं. पुढे जाऊया. पुढे बघा त्यांनी काय दिलेले, परचेस दिलेले. आता परचेस जो आहे हा आपला काय आहे, एक्सपेन्सेस, पण कोणता, डायरेक्ट. आणि परचेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलेला आहे, फक्त अमाऊंट लिहायची 1,48,000 इनरला. परचेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिले, अमाऊंटला 1,48,000 इनर कॉलम. अमाऊंट पहा कशी लिहिली, इनर कॉलमला, ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला. मोटर कार ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहावं लागेल. आपण जाऊया बॅलन्स शीटच्या असेटला. इथं या सन्ड्री डेटर्स नंतर 7 ओळी जागा सोडल्या, त्याच्यात शेवटी मोटर कार कुठे लिहिले ते पण पहा, मोटर कार. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे ₹68,000 आउटरला, 68,000 आउटर कॉलमला. आय होप क्लिअर. देन आफ्टर नेक्स्ट मशिनरी आहे, तर मशिनरी ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनरला लिहिणार मशिनरी. आणि या मशिनरीची अमाऊंट जी असणार आहे ती आहे 1,14,800, 1,14,800 रुपये मशिनरीची अमाऊंट आहे. आणि याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे एक लाईन आपण काय काय सोडणार आहोत, ऍडजस्टमेंटसाठी जागा सोडणार आहोत अशा पद्धतीने. आय होप क्लिअर. नेक्स्ट ऑडिट फी हा एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट, म्हणून तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डायरेक्ट आउटरला लिहून टाकूया, टू ऑडिट फीज.
आणि त्याची जी अमाऊंट आहे पहा ती किती आहे, तर ती आहे 1200. 1200 अमाऊंट पण पहा कशा लिहितोय मी. नेक्स्ट सेल्स रिटर्न. आता सेल्स मधून मायनस होतो, अजून सेल्स पर्यंत आपण पोहोचलेलो नाही. सेल्स हा क्रेडिट बॅलन्सेसला दिलेला आहे, पण आपण पोस्टिंग करून ठेवूया. नुसतं बाय सेल्स लिहितो आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला, त्या ठिकाणी लिहू बाय सेल्स. त्याची ज्या वेळेस अमाऊंट भेटेल त्यावेळेस ती त्या ठिकाणी लिहू, पण सध्या आपल्याला त्याच्यातून सेल्स रिटर्न मायनस करायचं म्हणून लेस म्हणायचं सेल्स. आणि सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे ₹2000 इनर कॉलम, ₹2000 इनर कॉलम. आणि त्या ठिकाणी अजून एक सेल्स अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट आहे अजून, म्हणून 2 ओळी जागा अजून त्या ऍडजस्टमेंटसाठी सोडायचं आणि अशा पद्धतीची लाईन मारून ठेवायची. आय होप क्लिअर. सेल्स झाल्यानंतर पुढे आहे डिस्काउंट. आता हा डिस्काउंट आपला एक्सपेंडिचर आहे 2300. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून टू डिस्काउंट. तो आपला डेबिट आहे म्हणजे आपण दिलेला आहे, त्याला तुम्ही डिस्काउंट अलाउड देखील म्हणू शकता, म्हणून मी लिहितो डायरेक्ट डिस्काउंट अलाउड. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे ₹2300. 2300 रुपये झालं. डिस्काउंट अलाउड झाल्यानंतर बिल्डिंग ही आपली असेट आहे. इथं आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहायचं बिल्डिंग. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती 75,000 इनर कॉलमला आपण रेकॉर्ड करणार आणि एक लाईन जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट पुढे जाऊया. कॅश ॲट बँक ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या आपण असेटला लिहिणार. जाऊया आपण बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी लिहून टाकूया कॅश ॲट बँक. आणि त्याची अमाऊंट आहे ₹12,000, ते आपण आउटरला लिहून टाकूया ₹12,000. पहा पुढे काय दिलेले त्यांनी 10% इन्व्हेस्टमेंट. आता ही जी 10% इन्व्हेस्टमेंट आहे याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट आहे, हिडन ऍडजस्टमेंट आहे, म्हणून ते आपण लिहिताना बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. आपण जाऊया बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी लिहूया 10% इन्व्हेस्टमेंट. आणि त्याची जर अमाऊंट बघितली तर ती आहे ₹20,000. आता हिडन ऍडजस्टमेंट काय होतं, आपण जर शेवट करायचं म्हटलं तर शेवटी करायचं म्हटलं तर ते आपल्या लक्षात राहत नाही, विसरून जातो. त्यामुळे अशा ज्या ऍडजस्टमेंट असतात त्याची इफेक्ट लगेच आपण देऊन टाकायचे. 10% इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे त्या 20,000वर आपल्याला वर्षभरात 10% काय भेटणार आहे, इंटरेस्ट भेटणार आहे, म्हणून ते इंटरेस्ट या इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड होईल. इंटरेस्ट काय होणार आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड होणार आहे, म्हणून या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन शॉर्ट लिहितो मी ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि बघा 20,000वर 10% तर ते येणार आहे ₹2,000, ₹2,000. हे 20,000मध्ये ऍड होतील आणि आउटरला येतील 21,000 बाळांनो. किती येतील, 21,000. आणि असेट वाढली पहा या ठिकाणी. काय झालं, 20,000 2,000 ऍड झाले म्हणजे असेट काय झाली आपली, वाढली. असेट वाढणे प्रॉफिट असतो, मग हा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार. एक ओळ जागा सोडायची ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यासाठी आणि त्याच्या खाली लिहायचं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि त्याची अमाऊंट आहे ₹2,000. आउटर कॉलमला ₹2,000 आपण लिहिले. हिडन ऍडजस्टमेंट लगेच करून टाकायचे, पोस्टिंगच्या वेळेसच तिचा कार्यक्रम करायचा, नाहीतर आपल्याकडून ते विसरून राहतं आणि चुकतं आणि ती सापडत सुद्धा नाही काय चुकलं आपलं. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 9 मंथ. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला किती महिन्याची दिली, 9 महिन्याची, ना अमाऊंट किती त्याची 4,500. बघा ही 9 महिन्याची ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आणि त्याची अमाऊंट दिलेली आपल्याला ₹4,500. म्हणजे एका महिन्याला जर आपण 9 आणि 9 45 म्हणजेच ₹500 आपल्याला एका महिन्याला येणार आहे. ही 9 महिन्याची ॲडव्हर्टाइजमेंट 4,500, त्यातनं आपण त्याला 9ने भागले तर आपल्याला एक महिन्याची भेटेल ₹500. आपण ॲक्च्युअल एक्सपेन्सेस 12 महिन्याचा करायला पाहिजे होता, परंतु 9 महिन्याचाच केलेला आहे, म्हणजे 3 महिन्याचा जो एक्सपेन्सेस आहे तो आहे आउटस्टँडिंग. मग हा ₹500 गुणिले 3 जर केले तर किती येतील बघा, 500 × 3 इज इक्वल टू 1,500. ही आपली काय असणार आहे, आउटस्टँडिंग असणार आहे. तर हे आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे ते आपल्याला त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय करावं लागणार आहे, ऍड करावं लागणार आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहावं लागणार आहे. फर्स्टली ॲडव्हर्टाइजमेंट आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, म्हणून आपण सुरुवातीला जाऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि त्या ठिकाणी लिहूया टू ॲडव्हर्टाइजमेंट इंटू ब्रॅकेटला 9 मंथ, अमाऊंट इज ₹4,500 इनरला लिहिलं. आणि
याच्यामध्ये आपल्याला 3 महिन्याचा एक्सपेन्सेस द्यायचा राहिलाय, म्हणून ऍड म्हणायचं. ऍड आउटस्टँडिंग O/S मीन्स आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. तो आहे 3 महिन्याचा आणि तो 3 महिन्याचा असणार आहे 1500 रुपये. 1500. 4005 प्लस 1500 इज इक्वल टू 6000 आउटरला. आणि हा 1500 द्यावा लागणार आहे म्हणून लॅबिलिटी साईडला यायचं. एक 3-4 ओळी जागा सोडायची आणि खाली लिहायचं आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहे आपण ₹1500. आय होप ही हिडन ऍडजस्टमेंट तुमची क्लिअर झालेली आहे. पुढं रॉयल्टी दिलेले ₹3000. हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू रॉयल्टीज आणि त्याची अमाऊंट लिहा ₹3000. झालं. आता हे रॉयल्टी वगैरे म्हणजे डेबिट बॅलन्सेस सगळे ट्रान्सफर करून झाले. आता क्रेडिट बॅलन्सेस कडे पहा, जनरल रिझर्व्ह दिलेला आहे आपल्याला. तर हा जनरल रिझर्व्ह 14500 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचा. आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंटच्या वर जनरल रिझर्व्ह आणि त्याची अमाऊंट बघा किती दिली त्यांनी आपल्याला ₹14,500. 14,500 रुपये. ऍडजस्टमेंट नाही आउटरला लिहिलं आणि जे होते त्याला मी टिक मार्क करत चाललोय म्हणजे मला लक्षात येते की माझं काही राहिलेलं नाही. आणि कॅपिटल दिले बघा दया आणि क्षमाचं 1,60,000 आणि 1,20,000. आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेले त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय. हा कॅपिटलचा बॅलन्स आहे बाय बॅलन्स. आपण फिक्स कॅपिटल मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अभ्यासली बघा सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये हे बॅलन्सेस कसे ट्रान्सफर करायचे असतात ते बघितले. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याच्या अमाऊंट आहेत 1,60,000 दयाची आणि क्षमाचे आहे 1,20,000. आय होप तुमचं हे आतापर्यंत जेवढं शिकवलंय तेवढं क्लिअर आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा कारण की थोडंसं काय आहे पहिलाच व्हिडिओ प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये घेतोय. कॅपिटल ट्रान्सफर झालेले आहे. पुढे बघा क्रेडिटर्स हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचे 98,000. बॅलन्स शीटला जायचं, त्याची लॅबिलिटी साईड घ्यायची आणि त्या ठिकाणी लिहायचं क्रेडिटर्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 98,000. पुढे बघा RDD दिलेला आहे आपल्याला त्यांनी 1,800. हा आपला डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं बाय RDD. अमाऊंट ₹1,800. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस आहेत. हा आपला लॅबिलिटी आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग वेजेस आणि त्याची अमाऊंट बघा किती आहे ₹700. आउटर कॉलमला लिहायचे ₹700. झालं. परचेस रिटर्न. आता हा परचेस मधून लेस आहे ₹4,000. आपण परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलेत, लेस म्हणले परचेस रिटर्न. त्या ठिकाणी अमाऊंट फक्त लिहायची ₹4,000 आणि बघा 1,48,000 मधून 4,000 जर मायनस झाले तर 1,44,000 आपण आउटरला लिहिलेत आणि अमाऊंट सुद्धा कशी लिहिली ते पहा. नेक्स्ट डिस्काउंट आपल्याला भेटला 1,000. सॉरी काय झालं आपलं परचेस रिटर्न झालं त्यानंतर आउटस्टँडिंग झालं. सेल्स लिहायचं राहिलाय बघा आपला सेल्स लिहायचा राहिलाय 2,85,500चा. तर हा सेल्स आपण विसरून गेलोय. आय होप तोच आपण लिहूया आउटरला. तो आहे 2,85,500 आउटरला नाही इनरला ट्रेडिंगच्या क्रेडिटला 2,85,500 रुपये आणि त्यातून हे जर 2,000 वजा झाले तर 2,83,500 रुपये इनरला लिहून ठेवणार आपण. सेल्स झाला. RD पण लिहिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस सुद्धा लिहिले. परचेस रिटर्न सुद्धा परचेस मधून मायनस केले. शेवटी आहे डिस्काउंट 1,800. हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचा बाय डिस्काउंट. बाय इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट. अमाऊंट लिहिणार आहोत 1,800. सगळं पोस्टिंग करून झालं. बघा आपण जी थेरी अभ्यासली ते जे व्हिडिओ ज्यांनी बघितलेले असतील, एकही व्हिडिओ मागील सोडलेला नसेल, त्यांनी जे व्हिडिओ बघितले ते 8-10 व्हिडिओ आपले लास्टचे आहेत ते बघितलेले असतील त्यांना नक्की हे सोपं जाणार आहे. त्यामुळे लास्ट व्हिडिओ खूप IMP आहेत. जर प्रॉब्लेम समजून घ्यायचा असेल तर त्याची लिंक प्लेलिस्टची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवली, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता आपण हे ट्रान्सफर केले सगळे क्रेडिट बॅलन्सेस, डेबिट बॅलन्सेस. आता ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट कुठं लिहितो ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. आपण जाऊ ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला एक 4-5 ओळी जागा सोडायची लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक
आणि त्याची अमाऊंट जी आहे ती अमाऊंट लिहिणार ₹40,000 आउटर कॉलमला. आणि बॅलन्स शीटच्या असेटला सर्वात शेवटी आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत क्लोजिंग स्टॉक आणि अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट दिले, डेप्रिसिएट बिल्डिंग आणि मशिनरी. बघा आता बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, त्या ठिकाणी येऊया आणि लिहूया लेस डेप्रिशिएशन. पहा, लेस डेप्रिसिएशन बिल्डिंग मधून ऍट द रेट किती टक्के बघा बिल्डिंगवर 5%. आणि या 75,000वर 5% जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला ते भेटणार आहे 3,750 रुपये. हे मायनस केले 75,000 मधनं तर आउटरला येणार आहे 71,250 रुपये. आणि मशिनरीवर सुद्धा डेप्रिशिएशन आहे, त्या ठिकाणी सुद्धा जायचं, मशिनरीवरच दिले, त्याच्यावर म्हणायचं लेस डेप्रिसिएशन इन शॉर्ट लिहितो ऍट 3%. आणि 1,14,800 रुपयावर 3% जर कॅल्क्युलेट केलं तर 3,444 रुपये एवढे येणार आहे. आणि ते वजा झाल्यानंतर 1,14,800 मधनं आउटरला येतील 1,11,356. तर अशा पद्धतीने दोन्ही ॲसेटवरचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं. ॲसेट या ठिकाणी कमी झाल्या, ॲसेट कमी होणे आपला लॉस आहे. मग हा लॉस जो आहे तो आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा. लिहिताना बघा मी कसं लिहितोय, लिहिताना लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन असेट. याला अंडरलाईन करूया आपण. याच्यामध्ये आपली फर्स्ट असेट आहे बिल्डिंग आणि बिल्डिंगची अमाऊंट आहे डेप्रिशिएशनची 3,750. आणि त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत मशिनरी आणि तिची अमाऊंट आहे 3,444. या दोन्ही अमाऊंटच्या डेप्रिशिएशनची टोटल आपण आउटरला घेऊ. आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट आउटरला ट्रान्सफर केले, टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 3,750, टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 3,444 असं लिहिलं तरी चालतं. पण एक सिस्टमॅटिक वेमध्ये प्रेझेंटेशन जर व्यवस्थित असेल तर इम्प्रेशन पण चांगलं पडतं. त्यामुळे मी ते एकत्रित बाहेर घेणार आहोत. 7,194 रुपये आपलं काय असणार आहे टोटल डेप्रिशिएशन जे आहे ते आपण काय करणार आहोत आउटरला घेणार आहोत. पुढे जाऊया. 2 नंबरची ऍडजस्टमेंट झाली, पूर्ण दोन्ही इफेक्ट करून घेतले. 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय बघा, बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल 3,000 रुपये. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला ह्या ज्या ऍडजस्टमेंट आहे डेटर्सवर किती ऍडजस्टमेंट आहेत ते समजून घ्या. ही 3 नंबरची एक ऍडजस्टमेंट, परत त्याच्यामध्ये त्यांनी एक 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये 2 ऍडजस्टमेंट आहेत म्हणजे बॅड डेट्स आणि आरडी, आणि 6 नंबरची ऍडजस्टमेंट सुद्धा डेटर्सवर आहेत. मग आपण डेटर्सच्या ऍडजस्टमेंटचं ग्रुपिंग केलं होतं, 5 ऍडजस्टमेंट बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये त्या ऍडजस्टमेंट सिक्वेन्सली कशा सॉल्व्ह करायच्या ते देखील बघितलं होतं. आपण डेटर्सला इनर कॉलमला घ्यायचो, त्याच्यामध्ये आपण काय करायचो ऍड अनरेकॉर्डेड सेल्स, ते ऍड करून जी अमाऊंट येईल त्याच्यामध्ये ऍड डिसऑनर बिल, नंतर लेस बॅड डेट्स, जी अमाऊंट येईल त्यातनं पुन्हा लेस आरडीडी आणि शेवटी लेस डिस्काउंट ऑन डेटर्स, असा सिक्वेन्स होता त्याचा. तर त्या सिक्वेन्सने आपण बघूया. आता या ठिकाणी बघा अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. कोणते सेल्स आहेत अनरेकॉर्डेड सेल्स, म्हणजे 6 नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे ही आपल्याला पहिल्यांदा करावी लागणार आहे अनरेकॉर्डेड सेल्सची. हे काय करावं लागणार आहे, सेल्स अनरेकॉर्डेड आहेत म्हणजे सेल्स मध्ये देखील ते ऍड करावे लागणार आहेत आणि डेटर्स मध्ये देखील ऍड करावे लागणार आहेत. आपण सेल्स लिहिले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, त्या ठिकाणी जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया ऍड अनरेकॉर्डेड सेल्स आणि त्याची अमाऊंट बघा किती आहे अनरेकॉर्डेड सेल्सची, तर ती आहे ₹6,000. याची टोटल जर आउटरला केली तर 2,89,500 येणार आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट या 6,000चा आपल्या डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलेत त्या ठिकाणी यायचं आणि लिहायचं ऍड अनरेकॉर्डेड सेल्स, अमाऊंट लिहिणार ₹6,000. हे ऍड होतील 1,32,000 मध्ये, हे जर 6 ऍड झाले तर 1,38,500 रुपये आपण इनरला लिहिणार. सेल्सवर डेटर्सवरची पहिली ऍडजस्टमेंट म्हणजे 6 नंबरची ऍडजस्टमेंट केली आणि नंतर आता 3 नंबरची बिल्स रिसिवेबल डिसऑनरची करायची. तर याचा इफेक्ट काय आहे, बिल्स रिसिवेबल मधून लेस करायचेत आणि डेटर्स मध्ये ऍड करायचेत. बिल्स रिसिवेबल सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटला आहेत, त्याच ठिकाणी जायचं, सुरुवातीलाच बिल्स रिसिवेबल लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर आणि
त्याची जी अमाऊंट आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनरची ती आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹3000. हे मायनस होतील तर बिल्स रिसिवेबल आउटरला येतील 28,000 मायनस 3000 इज इक्वल टू 25,000 रुपीज. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या डेटर्स मध्ये काय करावं लागणार आहे, ऍड. आपण डेटर्स लिहिलेत बघा या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेटला, त्याच ठिकाणी लिहायचं ऍड बिल्स रिसिवेबल डिसऑनर आणि तिची अमाऊंट आहे ₹3000. त्या ठिकाणी आपण लिहून घेऊया. आणि टोटल बघा इनरलाच येणार आहे 1,41,500. 3 नंबरची ऍडजस्टमेंट आपण करून घेतलेली. 4 नंबर मध्ये बघा गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया. गुड्स काय दयाने टेकन ओव्हर केलेलं आहे ₹1,000 त्याच्या पर्सनल यूज साठी. हे आहे ड्रॉविंग. माल गेला की एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय गुड्स टेकन ओव्हर बाय दया. आणि त्याची अमाऊंट बघा किती त्याने माल घेतलेला आहे दयाने स्वतःच्या पर्सनल यूज साठी ₹1,000. आणि याला कंसात आपण लिहूया ड्रॉविंग. आणि ड्रॉविंग एकतर कॅपिटल मधून लेस करतो किंवा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितो. आपण कॅपिटल लिहिलेले कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू ड्रॉविंग्स. आणि दयाच्या कॉलम मध्ये आपण लिहिणार ₹1,000, क्षमाच्या कॉलम मध्ये डॅश करणार. आय होप इथपर्यंत तुमचं सर्वांचं क्लिअर झालेलं आहे. देन नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट आहे 5 नंबरची. 6 नंबरची तर केलेली आहे. 5 नंबर मध्ये 1,800 रुपयाचा बॅड डेब्ट्स आहेत. हा डेटर्स मधून अगोदर बॅड डेब्ट्स वजा करायच्या नंतर आरडीडी. 1,800 बॅड डेब्ट्स डेटर्स कडे जायचं. ज्या ठिकाणी डेटर्स लिहिले त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस बॅड डेब्ट्स. अमाऊंट लिहिणार 1,800 रुपये. आणि हे बॅड डेब्ट्स वजा झाल्यानंतर इनर कॉलमला 1,39,700 रुपये शिल्लक राहतील आपले डेटर्स. आणि हे जे बॅड डेब्ट्स आहेत हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत. आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बघा बॅड डेब्ट्स लिहिले तिथे कंसातल्या ओल्ड आणि याच्यामध्ये हे नवीन ऍड करायचे म्हणून ऍड म्हणायचं न्यू बॅड डेब्ट्स. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे नवीन बॅड डेब्ट्सची ती आहे ₹1,800 आणि आउटरला येणार आहे 2,800. आय होप बॅड डेब्ट्स क्लिअर. आणि शेवटी 5% आरडीडी आहे तो आपण डेटर्स वर कॅल्क्युलेट करायचा. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलेत त्या ठिकाणी जाऊया. आणि ही महत्वाची ऍडजस्टमेंट आहे म्हणून रेड पेनने लिहितो या ठिकाणी लेस आरडीडी ॲट 5%. आणि बघा आता हे 1,39,700 वर 5% जर कॅल्क्युलेट केलं तर ते येणार आहे 6,985. आणि हे जर मायनस केले त्यातून तर आपल्याला आउटरला अमाऊंट भेटणार आहे 1,32,000. अमाऊंट सुद्धा बघा कशी लिहिते 1,32,715 रुपीज. आणि हा जो आरडीडी आहे तो डायरेक्ट ट्रान्सफर करायचा आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्या ठिकाणी लिहायचं टू आरडीडी आणि अमाऊंट लिहिणार आपण त्याची 6,985. आय होप आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट तुम्हाला समजलेल्या आहेत. जर सिक्वेन्स बघितला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतानाचा तर कुठेही आपलं काहीही विसरून राहिलेलं नाही. शेवटचे 2 मिनिटात आपण काय करूया क्लोज करूया. क्लोज करताना पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. बघा कशा पद्धतीने क्लोज करतोय मी. पहा ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल जास्त असते. जर क्रेडिटची टोटल केली आपण ट्रेडिंग अकाउंटची तर ते आपल्याला लगेच भेटणार आहे. पहा क्रेडिटची जर टोटल घेतली तर ती आपली ती 3,30,500 3,30,500. जी क्रेडिटची टोटल जास्त आहे तीच आपण कुठे लिहिणार डेबिटला. मग डेबिटला तीच अमाऊंट लिहिणार 3,30,500. आणि या डेबिटच्या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या डेबिटच्या सगळ्या अमाऊंट 1 2 3 4 अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट राहणार आहे 1,09,500. 1,09,500. याला आपण काय म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हे आपला आन्सर आहे. बघा ग्रॉस प्रॉफिट आपण फाइंड आउट केला किती आला आपला तो 1,09,500. 1,09,500. हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. लिहिताना लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहिणार आहोत 1,09,500.
क्लिअर. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचंय, क्लोज करायचं. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अंदाज घेतला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बघा 1,09,500 म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त आहे. जर टोटल बघितली आपण प्रॉफिट अँड लॉसची तर बघा या ठिकाणी 800, 800, 1600 आणि हे 500, 2100 म्हणजे 001 हातचा 2 आणि या ठिकाणी त्याची टोटल जी असणार आहे ती असणार आहे 1,15,100. तीच डेबिटला लिहिणार 1,15,100 आणि या डेबिटचे एक 4-5 अमाऊंट दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. या जर वजा केल्या आपण तर आपल्याला नेट प्रॉफिट भेटणार आहे. या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे 88,621 रुपीज, 88,621. आणि हा नेट प्रॉफिट कसा ट्रान्सफर करायचा, कॅपिटल अकाउंटला 1, 2 आणि तिसऱ्या ओळीला लिहायचं या ठिकाणी टू नेट प्रॉफिट. कसं लिहितोय ते पहा, याला अंडरलाईन करणार आपण आणि याच्यामध्ये आपल्या दोन्ही पार्टनरची नावं लिहायची. पहिल्या पार्टनरचं नाव आहे दया आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे क्षमा आणि त्यांचा रेशो आहे 1:1 म्हणजे इक्वली हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा त्यांना. 88,621 त्यांना इक्वली जर वाटले तर ते येणार आहेत, एकाला येणार आहेत 44,311 रुपये आणि दुसऱ्याला येणार आहेत 44,310 रुपये. आणि हे इक्वली वाटून आपण कुठं ट्रान्सफर करणार आहोत, हे इथं आपण आउटरला आले असं दाखवणार. 88,621 या दोन्हींची टोटल, हे आपलं मेन आन्सर असणार आहे. हे आपलं आन्सर आहे. आणि याचा इफेक्ट, दुसरा इफेक्ट ट्रान्सफर करणार आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय नेट प्रॉफिट. हे कॅपिटलमध्ये ऍड करणार बॅलन्स शीटला, पण कोणामध्ये किती अमाऊंट ऍड करायची ती जागा सोडणं, ती खडाखोड होते म्हणून आपण काय करतो, डायरेक्ट कॅपिटल अकाउंट तयार करतो आणि त्याच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय नेट प्रॉफिट आणि त्या ठिकाणी अमाऊंट लिहिणार पहिल्याची 44,311 रुपये होता आणि दुसऱ्याचा होता 44,310 रुपये. आणि शेवटी याची कॅपिटलची सुद्धा टोटल करणार, कॅपिटल अकाउंट सुद्धा काय करणार आपण, क्लोज करणार. तर हे कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर बघा क्रेडिटची टोटल जास्त येणार आहे. एकाची येणार आहे 1,64,310 रुपये आणि इकडे बघा 2,04,311 रुपये येणार आहे. तेच इकडे आपण ट्रान्सफर करणार 2,04,311 आणि 1,64,310 रुपये. इथं क्षमामध्ये वजा होण्यासाठी काहीच नाही, 1,64,310च बॅलन्सिंग फिगर राहील. इकडे 1,000 वजा होतील तर 2,03,311 रुपये आणि याला म्हणणार आपण टू बॅलन्स. हा कॅपिटलचा क्लोजिंगचा बॅलन्स आहे म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो बॅलन्स आहे आपण कॅल्क्युलेट केलेला आत्ता, हा आपला आन्सर आहे कॅपिटलचं. हे आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करणार आपण त्या ठिकाणी. आणि पहिला पार्टनर आहे दया, पहिला पार्टनर आहे दया, दयाचं कॅपिटल आपण त्या ठिकाणी लिहून घेणार आहोत. बघा दयाचं कॅपिटल आपण लिहिणार आहोत 2,03,311 रुपये आणि क्षमाचं जे कॅपिटल आहे ते आहे 1,64,310 रुपये. आणि या दोघांची टोटल आउटरला जर आपण घेतली तर ती आपल्याला भेटणार आहे 3,67,621 रुपये, 3,67,621. आणि आपण आता जर बॅलन्स शीट जर टोटल केल्या दोन्ही बाजू तर आपली बॅलन्स शीटची टोटल असणार आहे, बॅलन्स शीट आपली क्लोज होणार आहे 4,82,321 रुपयाने. असेट सुद्धा आणि लायबिलिटी सुद्धा 4,82,321 रुपयाने. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम नक्कीच तुम्हाला समजलेला असेल. अतिशय सोप्या, सरळ आणि सिंपल भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला समजलेला असणार आहे. पहिलाच असल्यामुळं थोडासा वेळ आपला जास्त गेला आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोडवण्यासाठी वेळ जास्त लागतोच. जास्त फास्ट घेऊन चालत नाही, समोरच्यांना समजलं सुद्धा पाहिजे म्हणून आपण स्लो घेतलं. अशाच पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिकची थेअरी, प्रत्येक टॉपिकचे सगळे प्रॉब्लेम समजून घेणार आहोत आणि हे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि
आत्ता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुमच्या वर्गमित्रांना तो शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शिकवण्याची मेथड जे काही तुमच्या क्वेरी असतील, समजले नसेल तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आज आपण इथंच थांबूया. सर्वांना बाय.